अमरावती महानगरपालिका निवडणुकीतील प्रभाग क्रमांक 19 ज मध्ये युवा स्वाभिमान पार्टीचे उमेदवार सचिन भेंडे यांची उमेदवारी अखेर कायम ठेवण्यात आली आहे। भाजपकडून दाखल करण्यात आलेला आक्षेप निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळल्याने या प्रभागातील राजकीय वातावरण अधिक तापलं आहे। विशेष म्हणजे बुधवारी मध्यरात्री उशिरापर्यंत यावर सुनावणी चालली। साईनगर येथील प्रभाग क्रमांक 19 मधून भाजपचे उमेदवार तुषार भारतीय यांनी सचिन भेंडे यांच्या उमेदवारीवर आक्षेप नोंदवला होता। सचिन भेंडे हे अमरावती महानगरपालिकेचे कंत्राटदार असल्याने त्यांची उमेदवारी अपात्र ठरवावी असा युक्तिवाद भाजपकडून करण्यात आला होता। भाजपचे उमेदवार तुषार भारतीय यांच्या वतीने 3 वकिलांनी तर सचिन भेंडे यांच्या वतीनेही 3 वकिलांच्या चमूने कायदेशीर बाजू मांडली। सर्व बाबींचा विचार करून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सचिन भेंडे यांची उमेदवारी वैध ठरवली। या निर्णयावर प्रतिक्रिया देताना भाजपचे उमेदवार तुषार भारतीय यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाच्या विरोधात आम्ही न्यायालयात जाणार आहोत असं स्पष्ट केलं। मला असं वाटतं की ज्यावेळी निवडणुका अस्तित्वात आल्या तेव्हापासून काही कायदे केले आहेत, काही नियम केले आहेत। त्या नियमासाठी बंधनकारक असणं सगळ्यांना आवश्यक आहे आणि मग अन्यायाच्या विरोधात तुषार भारतीय नेहमी राहिला आहे आणि हा जो निर्णय आहे हा निर्णय लोकशाहीची पायमल्ली करणारा आहे। हा निर्णय घटनेचा अपमान करणारा आहे। हा तक्रार अर्ज सादर केला होता आणि नक्कीच सत्याचाच विजय होणार आहे आणि असे कंत्राटदार की शहराला लुटणारे यांच्या पाठीशी कदापिही जनता राहणार नाही याची मला ग्वाही आहे। न्यायालयात तर जाणारच आहे, कारण की जर अन्याय कोणावर होत असेल आणि सामान्य जनतेला चुकीचा माणूसाला उभं राहणे हे सुद्धा लोकशाहीचा अपमान आहे आणि म्हणून नक्कीच न्यायालयात आम्ही या संदर्भात जाणार आहोत। दरम्यान युवा स्वाभिमान संघटनेचे नेते आमदार रवी राणा यांनी या निर्णयाचं स्वागत करताना ही लोकहिताच्या लढाईतील जनतेचा विजय आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त केली। हे खऱ्या अर्थानं जनतेच्या हृदयामधले जनसेवक आहे, YSPचे उमेदवार आहे। सातत्यानं अनेक वर्षापासून जनतेची सेवा करून त्यांनी जनतेच्या हृदयामध्ये जे स्थान निर्माण केलं त्या खऱ्या अर्थानं त्याला मिटवण्याचं काम जे सुरू होतं त्या ठिकाणी मी या जनता जनाच्या लोकशाहीच्या लढाईमध्ये, लोकहिताच्या लढाईमध्ये हा जनतेचा विजय झालेला आहे, जनहिताचा विजय झालेला आहे, सर्वसामान्य जनतेचा विजय झालेला आहे। या ठिकाणी ज्या पद्धतीनं सगळं व्यवस्थित असताना या ठिकाणी आतापर्यंत जे थांबावं लागलं, पण सत्य हा परेशान होऊ शकते, पराजित होऊ शकत नाही। उल्लेखनीय म्हणजे प्रभाग क्रमांक 19 ड मधून युवा स्वाभिमान पार्टीकडून सचिन भेंडे यांनी अधिकृत उमेदवारी दाखल केली असून त्याच प्रभागातून भाजपकडून तुषार भारतीय हे निवडणूक रिंगणात आहे। उमेदवारी कायम राहिल्यानं या प्रभागातील लढत आता अधिक चुरशीची होणार असल्याचं स्पष्ट झालंय। आता यावर जनता कोणाला कौल देतात याकडे साऱ्यांचंच लक्ष लागलंय। अरुण जोशी, UCN न्यूज, अमरावती।